आपण त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजे। आता जाधव साहेबांचे पहिला प्रश्न अशा संदर्भाने होता की महाराष्ट्रातले जातीय समीकरण संख्या किती आहे, म्हणजे आरक्षण कुणाकुणाला किती किती टक्के आहे, तर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राचं कोणा काय असतं आणि राज्याचा काय फरक आहे, काय बरोबर आहे का? आणि त्यांना हे सांगितलं की केंद्र सरकारची ओबीसीची लिस्ट वेगळी असते। केंद्र सरकारमध्ये काही राज्यांमध्ये एससीला कमी, दुसऱ्या राज्यामध्ये जास्त, असेही प्रकार असतो, व्हेरी असते। जसं तामिळनाडूमध्ये आदिवासी बांधवांना केवळ 1% आरक्षण आहे। फॅक्ट काय सांगू का? तामिळनाडूमध्ये आदिवासी बांधवांना केवळ 1% आरक्षण आहे। का बरं? कारण आदिवासी बांधवांची संख्या सुद्धा कमी आहे, अत्यंत कमी आहे, अत्यंत नगण्य आहे, म्हणून तिथे 1% आरक्षण आणि एससीचं आरक्षण तिथे जास्त आहे। महाराष्ट्रामध्ये एससी बांधवांचं आरक्षण हे 13% आहे, एसटी बांधवांचं आरक्षण हे 7% आहे। तसं केंद्रामध्ये जर लिस्ट घेतली, सेंट्रलची लिस्ट घेतली, तर सेंट्रलला एससी बांधवांचं आरक्षण 15% आहे आणि आदिवासी बांधवांचं आरक्षण 7.5% आहे। असं थोडं बहुत फरक आहे। पण आज आपल्या आरक्षणाची भूमिका ही कशाची आहे? ओबीसी आरक्षणाची आहे। आणि ओबीसी आरक्षण आपण कोणाला मागतोय? तर राज्य सरकारच्या समोर मागतोय। बरं, राज्य सरकार द्यायसाठी कॅपेबल आहे का, हाही प्रश्न असू शकतो, आहे की नाही? तुम्ही मागायला लागला, होय बरोबर आहे, राज्य आमदारांनी केलं पाहिजे। मग हा आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे का केंद्र सरकारचा आहे? हा साधा लॉजिकल प्रश्न सुद्धा आपल्यासमोर येऊ शकतो। म्हणून काही लोक अशी मांडणी करायला लागले, तर काही आंदोलनही तशा प्रकारचे प्लॅन करतात की केंद्रानं आता आरक्षणाची मर्यादा वाढवावी वगैरे वगैरे वगैरे। ॲक्च्युली आता केंद्र काय आरक्षण वाढवणार नाही, मर्यादा वाढवणार नाही। केंद्राने त्यांची मानसिकता मनीषा ही दाखवून दिलेली आहे। त्यांनी वेगळा EWS कायदा करून सेपरेट आहे की नाही एक कायदा केलेला आहे। त्यानं काय ओबीसी आरक्षणाची ह्या जाती आधारित आरक्षणाची मर्यादा वाढवली का? कॉन्स्टिट्यूशनल कायदेशीर आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे का? नव्हती वाढवलेली। त्यांनी एक वेगळा कायदा आधीच करून ठेवलेला आहे। तो कायदा आपल्याला मान्य नाही सध्याच्या घडीला आणि भविष्यातही नसणार आहे। तो मराठ्यांच्या मागणीचा भाग कधीच नव्हता आणि भविष्यातही असणार नाही। म्हणून आपण केंद्राकडे जाण्याचा काही प्रश्न उपस्थित होणार नाही, सगळेजण या। दुसरा, आता राज्याकडे अधिकार आहेत का? काही म्हणजे 10-15 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी आपल्याला एक बातमी तुमच्या कानावर सोशल मीडियातून सुद्धा आली असेल। मी सुद्धा ती बातमी जाणीवपूर्वक सगळ्या ग्रुपवर टाकायचा प्रयत्न केलेला आहे। कोणते? आता केंद्राचे नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेसचे चेअरमन हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत। ते माजी गृहराज्यमंत्री होते केंद्रामध्ये आणि चंद्रपूरचे ते खासदार आहेत, माझ्या माहितीचं खासदार होते, माजी खासदार। आणि हंसराज अहिर हे आता नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेसचे सध्या चेअरमन झालेले आहेत। त्यांच्यासमोर पत्रकारांनी एक प्रश्न उपस्थित केला की ओ ताई, या तिकडे महत्त्वाचा प्रश्न चालू आहे, लय महत्त्वाचा विषय चालू आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय हा तुम्हासारख्या सगळ्या ह्या लोकांना माहिती असला पाहिजे। नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेसच्या चेअरमन साहेबाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करता येईल का, तुम्ही करणार का? ते म्हणाले की जर महाराष्ट्र शासनानं आमच्याकडे शिफारस केली तर आम्ही 100% मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून घेऊ। बरोबर आहे का? ह्याच्यात काय गोष्टी क्लिअर व्हायला लागलेल्या आहेत? कायदा देण्याचा, आरक्षण देण्याचा प्रायमरी अधिकार, प्राथमिक अधिकार हा राज्य शासनाचा आहे। एक गोष्ट क्लिअर आहे का नाही? बरं, काय म्हणजे आता हा राज्यानं दिलेला कायदा हा टिकेल का नाही टिकेल हाही प्रश्न पुढे येणार आहे। म्हणजे कोर्टात टिकणार आहे का नाही टिकणार आहे की नाही? 50%च्या आतमध्ये एखाद्या समाज समूहाला मागास ठरवून, बरं का, मागास ठरवून 50%च्या आत घालायचं की जो पुढारलेला समाज जो ओबीसी आरक्षण आतापर्यंत घेतोय त्याला बाहेर काढायचा अधिकार हा कुणाचा आहे? राज्य शासनाचा आहे। त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, कारण आपल्या देशाचं संविधान अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की एखादा कायदा बनवण्याचा, कायदे तयार करण्याचा अधिकार हा विधिमंडळांचा आहे, लोकसभे राज्यसभेचा आहे। बरोबर आहे? एखादी स्कीम चालू करायचा अधिकार कोर्ट तुम्हाला कुठली स्कीम देते का?
आरक्षण हे सुद्धा आपल्या देशाच्या व्यवस्थेतला एक प्रकारची स्कीम आहे. मग आरक्षण कुणाला लागू करायचं हा प्रश्न काय कोर्टाच्या समोर असू शकत नाही. कोर्ट आपल्याला आरक्षण देणार नाही. तो देण्याचा अधिकार ते अधिकार क्षेत्र कोर्टाचं नाही. वकील मॅडमना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि सो मोठो कोर्ट कुठल्याही समाजाला आरक्षणामध्ये घाला किंवा आरक्षणातून काढा असं बोलणार नाही, बोलू शकत नाही. तो त्यांचा अधिकाराचा भाग नाही. हाही दुसरा प्रश्न आहे. म्हणून जर राज्य 50% वर जर काय तुम्ही मर्यादा ओलांडून गेला तर मात्र इंदिरा साहनी जजमेंटच्या अनुषंगून आणि मराठा रिझर्वेशन केसच्या अनुषंगून सुद्धा काय म्हणणार आहेत, 50% वर आरक्षण देता येणार नाही. तशी आरक्षण देण्याची मर्यादाच म्हणजे 50% वर कुणालाच जाता येणार नाही का, कधीच जाता येणार नाही का, तर इंदिरा साहनी जजमेंटमध्ये त्यावरही भाष्य केलेलं आहे. 50% मर्यादा ओलांडता येईल, परंतु असा समाज समूह जो आजपर्यंत कधीच मुख्य प्रवाहात आला नव्हता, आता नव्यानं सापडलाय, तो डोंगर दऱ्यामध्ये जंगलामध्ये फार अँड फ्लंग राहतोय, अशा एखाद्या समाज समूहाला विशेष योजना म्हणून काय करता येईल, 50% वर आरक्षण देता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं त्याच वेळेस क्लिअर केलेलं आहे. पण ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनची जी मर्यादा म्हणजे भूमिका आहे किंवा हा जो क्रायटेरिया आहे तो मराठा समाजाला लागू होईल का, होऊ शकत नाही. आपण डोंगर दऱ्यात कड्या कापरीत राहतोय का, काही लोक कुटुंब राहत असतील, पण बहुतांश मराठा समाज हा सपाट जमिनीवर राहतो ना. बरं, आजपर्यंत आपला कधी मुख्य प्रवाहापासून लांब होतो का, नाही. गावगाड्यातला आपण प्रमुख समाज आहे, त्या क्रायटेरियामध्ये मराठा समाज कधी पात्र होऊ शकत नाही. म्हणून 50% वर केलेला कायदा हा आपला टिकणार नव्हता, म्हणून सर्वोच्च न्यायालयानं घालवला. आणि याच्या पुढेही जर कुणी मागायचा प्रयत्न केला तर तेही टिकणार नाही. ती दिशाभूल असणाऱ्या बांधवांनो हे लक्षात घ्या. आता मी न्यायमूर्ती PB सावंतांची एक मुलाखत परवा ऐकली होती की म्हणजे एखाद्या समाजाला मागास ठरवणं हा आयोगाचा अधिकार असला, आयोगाची जबाबदारी असली तरी समजा आता गायकवाड आयोगानं तर आपल्याला काय OBC म्हणजे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड ठरवलेला आहे. संविधानाच्या कलम 15 आणि 16 नुसार 16(4)(15)(4) नुसार आपल्याला ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरवलेलं आहे, बरोबर आहे का. पण एखाद्या आयोगानं जर मराठा समाजाला पुढारलेला आहे अशी जरी शिफारस दिली तर तो आयोगाची शिफारस फेटाळण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे माहिती आहे, राज्य शासनाकडे आहे. राज्य शासन त्यांचा शिफारस फेटाळू शकते आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये जाऊन विधिमंडळात एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे आहे, विधिमंडळाकडे आहे, पूर्ण अधिकार आहे. पण आपल्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. जो लेटेस्ट आयोग होता मागासवर्गीय आयोग, गायकवाड आयोग, जो मराठा समाजासाठी डेडिकेटेड आयोग होता, त्या समाजानं मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे. आता आयोगाची मर्यादा काय असते, तो आरक्षण देत असतो का, नाही. आयोगाची फक्त इथंपर्यंतच मर्यादा आहे की तुम्हाला मागास ठरवणे इथंपर्यंत. एखाद्या समाजाला आयोगानं तिची जबाबदारी पार पाडली आणि मराठ्याला मागास ठरवलं, मागास ठरला म्हणून काय केलं, तो विधिमंडळाकडे गेला, सगळे पक्षांनी एकत्र बसले आणि सगळ्यांनी मिळून काय केला, नवीन शक्कल लावली. म्हणजे देवेंद्र फडणवीस जरा थोडं हुशार आहेत ना, असं त्यांनी काय केलं, 50% वर वेगळा कायदा अस्तित्वात आणला आणि म्हणून त्याचं हायकोर्टात थोडं कमी झालं. आणि यांनी 16% शिफारस केली होती ना, बरोबर आहे का. हायकोर्टानं काय केलं, 12 आणि 13 केलं, म्हणजे जरा कट आणला, लागू ठेवलं काही दिवस. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर काय झालं, बुडापासून उकडून काढून टाकला. म्हणजे आपलं कुठेतरी घोटाळा सगळेजण मिळून करत होते. आपण रस्त्यावर लढाई जिंकलेलो होतो, पण आपण कशावर हरलो, टेबलावर नक्कीच हरलेलो आहोत. आपले जे काय म्होरके, आपले जे काय पुढारी, आपले जे काय समन्वयक नावचे माणसं पुढे गेले होते, ह्या लोकांना कायद्याची माहिती नव्हती. या लोकांना संविधान किती माहिती आहे आजही तुम्ही विचारा ह्या लोकांना प्रश्न, हे तुम्हाला सांगण्यासाठी तेवढे कॅपेबल नाहीत, बारकावे माहीत नाहीत. आणि म्हणून अशा लोकांना वेड्यात काढणं सरकारला सहज जमलं. आणि बंद दारात नेमकं काय काय होतं हे सगळ्या बैठकांमध्ये उपस्थित असलेला मी माणूस आहे. त्यामुळे अशा अनेक प्रसंग आहेत आमच्या समोरून गेलेले की लोक राज्यकर्ते किंवा
प्रशासकीय अधिकारी तुम्हाला फसवण्यासाठीच बसलेले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आधी नाही म्हणायला शिकवलेलं असते. हे आम्हाला द्या म्हणले की नाही देता येणार, हे का बरं देता येणार नाही, तो दिलंच पाहिजे असं जर काय सगळ्यांनी म्हणले तर ते तुम्हाला काय करतील, मग एक स्कीम करून बसवतात. म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आडा आणि तिढा समजणारे तेवढे कॅपॅसिटी असणारे माणसं पुढे नसल्यामुळं मराठ्यांची माती झाली. बरं समाज मी आज काही प्रश्न आहेत असेल, समाजामधल्या काही बांधवांना म्हणजे सर्वसामान्य समाजाला आरक्षण नेमकं कसं मिळतं हेच माहीत नव्हतं. क्रांती मोर्चे आपण लाखांचे काढले, आपण समाजाला शिकवू शकलो का हो, आपण समाजाला जागा करू शकलो का हो, आपलं आरक्षण म्हणजे काय हे तरी सांगू शकलो का. तुम्ही आम्ही सगळेजणच घर सोडून दार सोडून संसार सोडून मोर्चात सहभागी झालो. घरी गेल्यावर आपण मुलींना ताई तुम्ही तरी सांगू शकला का हो आरक्षण म्हणजे बाई असं मिळते, तुम्ही तरी तुमच्या मुलीला सांगू शकला का हो अगं बाई असं आरक्षण मिळणार आहे. तुम्ही वकील असताना सुद्धा तेवढं ध्यान दिलं नव्हतं. हा मग आता आम्ही जी जबाबदारी समजली आहे, आम्हाला या महाराष्ट्रामधलं जी खरी गोम आहे, मराठा समाजामधलं जी काही खरी राहिलेली उणीव आहे ती आमच्या लक्षात आली आणि म्हणून काय केलं, आम्ही मराठा वनवास यात्रेचं प्रयोजन नियोजन केलं. आणि या माध्यमातून आमचा जो काय स्पष्ट उद्देश आहे की आपल्या समाजाला खरं काय ते सांगायचं, कुणाचीही भीड भाड न ठेवता सत्य काय आपण हे बोलायचं. मी एका पक्षाशी निगडीत होतो हे महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे, पण ज्या क्षणाला मी माझ्या समाजाचा प्रश्न जिथं उपस्थित राहिला त्या क्षणाला सगळ्या गोष्टी त्याग करून आम्ही काय केलं, आपल्या समाजाला सत्य सांगण्यासाठी अनेक मोठमोठ्या संधी दौडून आम्ही आज पाण्यात चिखलात तुमच्या समोर उभा आहे. आम्ही फार मोठे नाही आहोत, पण आमची जबाबदारी आहे. जर काही गोष्टी मला नशिबानं आधी कळलेल्या असतील तर मी माझ्या समाजाला जागं करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं निर्वहन आम्ही करायला लागलेलो आहोत. आता आपल्या पुढं अजून एक प्रश्न काय येऊ शकतो, टक्केवारीचा. आपल्याला एक क्लिअर कट झालेला आहे की आपलं आरक्षण कोण देणार आहे, राज्य शासन देणार आहे. आत्ता जे काही पावसाळी विधिमंडळ अधिवेशन चालू आहे ह्याच्यामध्ये एक दिवसात सुद्धा आरक्षण लागू करता येते. नव्हे आता थोड्या वेळानं उद्या म्हणजे कॅबिनेट बसली तर कॅबिनेटमध्ये ते लोक GR काढून मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालू शकतात आणि तो परत कायदा म्हणून आणून म्हणजे पारित करण्यासाठी विधिमंडळात ठेवू शकतात. एवढे अधिकार आहेत आपल्याकडे. गायकवाड आयोगाच्या शिफारसी आजही साबित आहेत. त्या शिफारसींना सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेलं नाही. हार अँड फिल्मच्या संदर्भानं जजमेंट देत असताना सर्वोच्च न्यायालय म्हणलं की हा तर समाज पुढारलेला आहे आणि मग यांना का नाही, म्हणजे का आपण 50% वर कसं पात्र होणार हा समाज. त्यामुळे ते जी काय आता जी लोक बोंबा मारतात की मराठा समाजाला पुढारलेला म्हणलाय तो बारकावा लक्षात घ्या. 50% वरच्या आरक्षणाच्या संदर्भानं एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये मराठा पात्र असू शकत नसल्यानं मराठा समाजाला पुढारलेला समाज असं म्हटलेलं आहे. आता काही प्रश्न आपले अपोनंट विरोधक आपल्या समोर उपस्थित करतात की मराठा समाज हा गरीब आहे म्हणून तुम्ही जर आरक्षण मागत असाल तर आरक्षण हा काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे का. पूर्वी आपले समन्वयकच बोलतात ना, मराठा समाजाकडे पूर्वी जमिनी होत्या, सगळं काय होतं, सगळं होतं. आता वाटप होत जमिनी कमी होत आज 1 एकर 2 एकर अर्धा एकर 5 एकरवर आला आणि म्हणून आम्ही गरीब झाले म्हणून आम्हाला आरक्षण द्या. पण लगेच लक्ष्मण हाकेसारखा माणूस काय म्हणतो की आरक्षण म्हणजे काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे का, संविधान काय गरिबी निर्मूलनासाठी आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे का. ह्या प्रश्नाला आपले समन्वयक लॉजिकल उत्तर देत असलेले आपण बघितलं का हो. सगळे आदळापटच करत होते, दादागिरी करल्यासारखं भाषा टीव्ही डिबेटला. आता मला सांगा, जर काय आपण एखाद्या प्रश्न विचारलेल्या माणसावर दादागिरी करायला लागलो, त्यांचा उद्देशच तो असतो की आमच्यावर तुम्ही चिडा. मग काय होतं, जे इतर 70% समाज बघायला लागलेला आहे महाराष्ट्रात, मराठा समाज 30, इतर जे थर्ड पार्टी असते ती काय म्हणते, याला बघा मराठी दादागिरी करायला लागले, मराठी शिवराळ भाषा वापरायला लागले, यांची दादागिरी काय चांगली नाही. पण आपल्याच लोकांनी जर लॉजिकल उत्तर ठेवले असते समाजासमोर तर आजही ही वेळ आली नसती. मग त्याला लॉजिकल उत्तर काय असू शकते, साधं गणित आहे. 1902ला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, 50%च्या आत आपलाही समावेश होता. आता 1902ला मराठ्याकडे जमिनी कमी होत्या का जास्त होत्या, अजून आपल्या पंजोबा खापर पंजोबा कशी जास्त होत्या का नाही. 1931ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने म्हणजे इंग्रज सरकारने जातीनिहाय जनगणना केली. ती जातीनिहाय जनगणनेमध्ये मराठा समाजाला
इंटरमिडिएट क्लासेसच्या लिस्टमध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये आरक्षणाच्या काही जागेमध्ये व्यवस्था लागू होत्या. मग आपला समावेश कुठं होता? इंटरमिडिएट क्लासेस म्हणजे आजचा ओबीसी. त्याला त्याच लिस्टमधल्या जी नावं आहेत त्यांना आपण ओबीसी म्हणतो, बरोबर आहे का नाही? मग जर 1931ला मराठा समाज जात मराठा, बरं का, तर कुणबी मराठा कुणबी होतं ना आम्ही जाती संबंध आहेत हा विषय नाही. मराठ्यांची लिस्टमध्ये नाव आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. 1935चा GR आहे. जो मराठा आहे त्याला कशात ठेवलेला आहे ब्रिटिशांनी? इंटरमिडिएट क्लासेसमध्ये 156 नंबरच्या ह्याच्यावरती मराठ्यांचा इन्क्लुजन आहे. आणि जर 1935चा GR आहे म्हणजे शिक्षण विभागानं काढलेला आहे तो GR आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल की मराठा समाज इंटरमिडिएट क्लासेसमध्ये. 1931ला आणि 35ला आपल्या पंजोबा खापर पंजोबाकडे जमीन जास्त होती का कमी होती? जास्त होती का नाही? 1948ला संविधान सभेमध्ये जेव्हा आरक्षणाचे विषय आले त्यावेळेला 4 प्रकारचे आरक्षण चर्चिले गेले. काही असं जर उभं त्यांना मागू हा असं सांग दोघींना 4 प्रकारच्या आरक्षणावर चर्चा केली. एक शेड्यूल कास्टचं आरक्षण, एक शेड्यूल ट्राईबचं आरक्षण, एक अदर बॅकवर्ड म्हणजे इंटरमिडिएट क्लासेसचं आरक्षण आणि चौथं महिलांचं आरक्षण. संविधानामध्ये सगळ्या आरक्षणावर चर्चा झाली होती. अशा सगळे बायफर्केशन करून जे ब्रिटिशांनी क्लासिफिकेशन करून ठेवलं होतं त्याच्यावर. बरं त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण घेण्यास प्रवृत्त करणारे कोण होते माहिती आहे का? स्वतः परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1948ला संविधान लागू झालं. त्या लागू होत असताना काँग्रेस सरकारनं काही कॉम्प्रोमाइजेस केले आणि त्यांनी म्हणले की आता SC आणि ST आरक्षण दोनच आरक्षण आजपासून लागू करू, आत्ता घेऊ आणि ओबीसी आरक्षण काही वर्षानंतर घेऊ. मग त्यावेळेस बाबासाहेबांना वाटत होतं की मराठा समाजानं सुद्धा त्या इंटरमिडिएट क्लासेसच्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, बरोबर आहे का? मग बाबासाहेबांना मराठा समाज पुढाऱ्याला दिसला नव्हता का? मराठा समाजामधले जहागीरदार राजे रजवाडे दिसले नव्हते का? दिसले होते. पण सर्वसामान्य महाराष्ट्रातला सर्वसामान्य परिस्थिती ही दिसते तशी नव्हती. ही बाबासाहेबांसारख्या विद्वान व्यक्तिमत्वाला माहिती होती म्हणून ते शिफारस करणारे व्यक्ती होते. 1950ला आरक्षण लागू झालं. 26 जानेवारी 1950ला. 1952ला आपल्या देशात पहिली इलेक्शन झाली साहेब, जनरल इलेक्शन. आणि 1953ला आपल्या देशामध्ये काय केलं? बाकीच्या सगळ्यांनी छत्रा घ्या बरं. 1953ला काय झालं? काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली. आणि काकासाहेब कालेलकर आयोग कशासाठी होता माहिती आहे? हेच ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी 1953ला. आणि 1957ला त्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशी म्हणजे टेबलवर ठेवल्या, कॅबिनेट पुढे ठेवल्या. आणि काय झालं? नेहरू साहेबांनी त्या आयोगाला व्हिटो वापरल्यामुळं तो आयोग बारगळला, त्या शिफारसी बारगळल्या. जर 1957ला ओबीसी आरक्षण लागू झालं असतं तर मराठा समाजाला आज पावसात उभा राहून इथं भाषण करण्याची आवश्यकता राहिली नसती. 2-2.5 महिने आम्हाला चालत येण्याची आवश्यकता राहिली नसती. आपल्या सगळ्यांना इथं एवढा वेळ काढून यायची आवश्यकता राहिली नसती. कारण का? तर आपण आपोआप ओबीसी आरक्षणामध्ये राहिलो असतो, बरोबर आहे? 1967ला 1962ला एक आयोग नेमला होता, देशमुख आयोग होता. त्यानंतर 1963ला काय झालं? पण 1967ला मराठा समाजाच्या बाबतीत एक षडयंत्र झालं आणि मराठा समाजाचा समावेश जे काही ओबीसी लिस्टमध्ये नाव होतं ते काढलं. आता चोरी करायची म्हणल्यावर कसं त्याला सपातनी करता आली पाहिजे. आमच्याकडे म्हण आहे, चोरायचं असं तर सपातनी पण करता आली पाहिजे. म्हणून सपातनी करण्याच्या उद्देशानं 3 जातींना ओबीसीच्या यादीमधनं वगळलं. सामान्य प्रशासनचा GR आहे तो आम्ही देतो तुम्हाला, सगळ्याला महाराष्ट्राला देऊ शकतोय. त्यात कुठल्या कुठल्या? मराठा, माळी आणि तेली या 3 जातींना ओबीसीच्या म्हणजे इंटरमिडिएट क्लासेसच्या लिस्टमधून वगळलं. आणि लगेच 5-6 महिन्यानंतर 1968मध्ये दुसरा GR काढला. माळी आणि तेलीला पुन्हा एकदा ओबीसीमध्ये समावेश करून घेतलं, मराठ्याला तेवढं बाहेर ठेवलं गेलं. आपले त्या काळचे जे नेते होते त्या लोकांना ह्याचं महत्त्व लक्षातच आलं नाही की आपल्या येणाऱ्या किती पिढ्यांचं नुकसान होणार आहे. आपल्या 48 बांधव आत्महत्या करणार आहेत. आपले अनेक शेतकरी बाप लेकरांच्या शिक्षणाला खर्च करू शकणार म्हणून आत्महत्या करणार आहेत. हे आपल्याच पुढाऱ्यांना त्याही काळात लक्षात आलं नाही आणि आजही यायला तयार नाही. जर माझा जो मुद्दा होता की लॉजिकल आपण काही यातले मी अनेक मुद्दे सांगितले, यातले 2 जरी मुद्दे सांगितले तर लक्ष्मण हाकेसारख्या व्यक्तीचं तोंड बंद करता येते.
काय 1902ला मराठा समाज मागास होता तुमच्याबरोबर, मग आज का नाही? 1931ला ब्रिटिशांनी केलेल्या का जनगणनेमध्ये मराठ्याला मागास म्हणून सिद्ध केलेलं होतं, आणि तेच कायदा जर आज मंडलनं शिफारसीमध्ये घेतलेला असेल, तीच आकडेवारी जर मंडलने घेतली असेल आणि त्या काळात जर मराठा पुढारेला असेल मागास असेल, तर आज का नाही? आज तुम्ही का विरोध करताय? हे लॉजिकल प्रश्न आपण ठेवले पाहिजे. उगाच बोंबा मारत काहीतरी बोलायचं आहे, भावनिक करायचं आहे, आमच्या जमिनी गेल्या, आमचं हे गेलं, छाती बडवायची, हे करायचं असल्यानं आरक्षण मिळणार नाही. हे संविधान आहे, हे कायदा ह्या देशामध्ये. आपण आता बुद्धिवादी झालं पाहिजे, हृदयातून विचार करण्यापेक्षा डोक्याने विचार करू, अभ्यास करून पुढे जाऊ. दुसरं, आता टक्केवारीवर पुन्हा येतो. महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी आरक्षणामध्ये किंवा इतर राज्यात आपल्या आरक्षणामध्ये घोळ आहेत, ती घोळ आपण लक्षात घेऊ. महाराष्ट्रामध्ये SC किती आहेत? 13% आरक्षण लागू आहे. STचं आरक्षण किती आहे? 7% आहे. SC आणि ST असे 20% समाज आहे. ह्या 20% समाजाला 20% आरक्षण आहे. साधं गणित आहे. ते आरक्षण काय? SC आणि STचं संख्येच्या 100% आरक्षण आहे. 20% समाज, 20% आरक्षण. पण 1990ला जेव्हा मंडल स्वीकारला गेला, मंडलने मात्र काय केलेलं आहे? संख्येच्या 50% आरक्षण अशी शिफारस दिलेली आहे. ओबीसी आरक्षणाचं वैशिष्ट्य काय? संख्येच्या निम्म. म्हणजे काय? आता समजा थोडक्यात आज महाराष्ट्रात 32% ओबीसी आरक्षण लागू आहे. याचा दुसरा अर्थ काय होतो माहिती का? या राज्यामध्ये सगळ्या ओबीसी जाती मिळून 64% असल्या पाहिजे. किती? 64% कमीत कमी ओबीसी असले पाहिजेत, म्हणून त्यांना संख्येच्या किती द्यालेत? 50%. आता ती परिस्थिती तशी नाही, पण तरी आपण आकडा मान्य करू काही वेळासाठी. 64% ओबीसी, ही 20% SC ST किती झालं? 64 आणि 20 84 झालं. आपल्या राज्यामध्ये 6% ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसी असे जे काही उच्च वर्णातले काही जाती आहेत, ही 6% आहेत. किती झालं? 84 आणि 6. आपल्या राज्यामध्ये मुस्लिम बांधवांची सुद्धा संख्या आहे ना, 16-17% आहे की नाही? 15% जरी धरली किती होते? 105. आता टक्केवारी 100च्या पुढे असते का? नाही. बरं, 105 मोजेपर्यंत मी मराठा जातीचा उल्लेख तरी केलाय का? मग इथं राहणारा 30-32% मराठा समाज राहतो कुठं? 105 आणि 30 किती झाला? 135 मिनिमम झाला. आता एखादा घोटाळा जरी झाला म्हणला, कितीचा व्हायला पाहिजे? एखादा टक्का, दुसरा टक्का, 4%, 5%. 40-40% घोटाळा कुठं असतो काय? टक्केवारीत एवढा घोटाळा असतो का? नाही. म्हणजे कुठेतरी गणित चुकलेलं आहे. आता ते चुकलंय कुठं हे आपण जर उलटं गेलो तर आपल्याला सापडेल. आपली वस्तू जिथं हरवली तिथं शोधलं तर सापडेल, नाही तर सापडणार नाही. मग पुन्हा आपण आकडेवारी मोजू. मराठा समाजाचं 5/5/2021ला 5/5/2021ला जेव्हा आरक्षण गेलं, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं, त्यावेळेला मराठा समाजाच्या बाबतीत काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेल्या आहेत. कोणत्या मान्यत माहिती आहे का? आता सध्या फक्त आकडा लक्षात घ्या, त्याच्यावर आपण 1 तास 2 तास वेगळं बोलू शकतो जजमेंटवर. मराठा समाज हा 30% मराठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये, विना आरक्षित मराठा, असं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं. किती आहे? 30% विना आरक्षित मराठा. काही मराठा ओबीसीमध्ये सुद्धा आहेत. तर आणि 20% SC ST. 30 आणि 20 किती होतं? 50 होते. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारसींची संख्या मी किती सांगितली होती? 6%. 50 आणि 6 56 होते. मी म्हणतो या मुस्लिम बांधवांची संख्या 15, 16, 17 पर्यंत 10% आहेत असं धरा. काही मुस्लिम जातीला ओबीसीमध्ये आरक्षण मिळतं हे मान्य करू आपण, बरोबर आहे. 56 आणि 10 किती? 66, बरोबर आहे. आतापर्यंत मी कोणते कोणते समाज मोजले? मराठा मोजला, SC बांधव मोजले, ST बांधव मोजले, मुस्लिम बांधव मोजले, उच्च वर्ण मोजले, आहे का नाही? हे 66 आकड्यामध्ये इतर सगळे समाज आलेत. राहिला कुठला समाज बांधव? आता ओबीसी. मराठा इकडे मोजला. आता कोण राहिला? आता ओबीसीमध्ये 100 मधून 66 वजा केल्यावर जो काही आकडा येईल तो या राज्यातल्या जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवांचा आकडा असणार आहे. किती होते हो? 34. म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ओबीसी समाज बांधवांची जास्तीत जास्त संख्या ही 34%च असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त असू शकत नाही. बर, आता मंडलची शिफारस काय म्हणलं होतं मी? संख्येच्या निम्म, संख्येच्या 50%. 34% जर ओबीसी असतील तर सगळ्या ओबीसीना किती आरक्षण मिळालं पाहिजे तो साहेब? 17% आहे का नाही? 34 ने मग 17. आज किती आहे?
32% आरक्षण सगळ्या ओबीसीना लागू आहे. या 32 मधून जर 17 वजा केलं तर जो येणारा आकडा आहे तो मराठा समाजाच्या हक्काचा आहे. हे कशात येते? आधी उपलब्ध असलेल्या आरक्षणामध्ये कुणी म्हणाल की आज 50%ची कॅप ओलांडूच नका, वरचं SBC आरक्षणाचं धरूच नका. ठीक आहे बाबा, 30% आरक्षण ओबीसीला लागू आहे का नाही आज महाराष्ट्रामध्ये? 30 मधून 17 वजा केले तर आकडा किती राहतो? 13. सर्वोच्च न्यायालयानं मागं काय आपल्याला किती टक्के आरक्षण दिलं? ते 12 आणि 13. त्यातला एक आकडा यायला का नाही? यायला का नाही? लॉजिकला बसायला लागले का नाही? बरं, हा आकडा 13 जो आहे, 13% आरक्षण आपल्याला मिळू शकणार आहे का नाही? बरं, हा 50%च्या वरचा आहे का? आतमध्ये मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण आजही शिल्लक आहे, नाही नाही? आणि तेच आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठीच ही आमची वनवास यात्रा आहे. त्यासाठी ही वनवन यात्रा आमची भटकायला लागलेली आहे. काही लोक म्हणायचे की 50%चा कोटा पूर्ण झाल्याने आम्ही तुम्हाला आता आरक्षण देऊ. कुठलं द्यायचं? छगनराव भुजबळांच्या घरी जेव्हा आम्ही आंदोलन घेऊन गेलो होतो त्यावेळेला भुजबळांना सोबत सहित आम्ही एकदम असं धारेवर धरून अनेक लॉजिकल प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केले. त्यांची बोबडी वळली होती. आता मराठा समाज सुद्धा जागा झालेला आहे. तुम्ही केवळ व लग्न करताय की आम्ही ओबीसी 64% आहे का? मी म्हणते त्याला काय आधार आहे? महाराष्ट्रात 56%, 58%, 60% ओबीसी आहेत. ह्याला काय लॉजिक आहे? ते लॉजिक ती लोक सांगू शकत नाहीत. त्यांनी काय करतात, केंद्रामध्ये तसा आकडा आहे काय, केंद्रामध्ये तेवढं आमची संख्या सगळे केंद्र लेवलला म्हणून आम्हीच होतो. अरे बाबा, महाराष्ट्राची परिस्थिती नाही ना. मंडलनं कुठल्या आकडेवारी घेतलेल्या 1931ची जातीने जनगणनेची, बरोबर आहे का नाही? 1931ला मराठा आतमध्ये होता ना, तुमच्या सोबत होता ना. मराठा आज बाहेर झाल्यावर तुमची संख्या आपोआप कमी होणार आहे का वाढणार आहे? तोही एक गणित आहे. म्हणून आपला हक्काचा अधिकाराचं जे आरक्षण आहे हे 50%च्या आत आहे आणि आपल्याला ते मिळवायचं आहे. त्या आरक्षणासाठी आपल्याला ह्या सरकारवर दबाव वाढवायचा. आणि हे आरक्षण मी मला सांगितले की राज्य सरकारला देता येते. एक साधं उदाहरण जरी सांगितलं तरी सर्वसामान्य लोकांना कळेल की कुणीतरी भांडण करल. बाबा, तुम्ही आरक्षणाचं मागितलं, कोणतो आमच्याकडे आरक्षण आम्ही कसं द्यायचं असं भांडण करल. मी त्याला काय म्हणतो, एखाद्या माणसाची जमीन असते, त्यानं 10, 20, 30 वर्ष त्याच्यावर लक्षच दिलं नाही, लक्षच दिलं नाही, म्हणजे त्यानं भांडण दुसऱ्याच जमिनीसाठी करायला लागले. जमीन त्याची वेगळीकडे होती आणि भांडणं कशासाठी होती? तिसऱ्याच भांडण. ती माणूस पण सोडायला तयार नाही, पण याचा 7-12 शिल्लक होता, बरोबर आहे का नाही? या माणसाच्या नावानं 7-12 होता म्हणजे आपल्या मराठ्याच्या नावानं 7-12 शिल्लक होता. ज्या क्षणाला जमिनीची मोजमाप होईल, त्या नंबराचं मोजमाप नंबरावर असते, आपली भावकी असते कशा एका नंबरावर असते, त्या नंबराची जर मोजणी केली तर प्रत्येकाच्या नावानं कुणाच्या 7-12वर किती जमीन आहे ती सगळी फोड करून देता येते का नाही? बरोबर आहे का? आज मी 10 व 20 वर्ष जर आपली जमीन कुणी तिसरा खात असला, त्याला सोडताना थोडं वाईट वाटणारच आहे ना. 30 वर्ष मी खायला लागलोय, मी एकट्यानं अधिकारानं खाल्लाय, मी आजपर्यंत केलंय, थोडं वळवळ करणार आहे. पण तहसीलदारची मोजणी आल्यावरती जमीन सोडावं लागणार का नाही? हेच पोलिस उभारूनच येतील का नाही काढून? बरं, भावकीचा जो हिस्सा असतोय, भावांचा जो हिस्सा असतोय, तो वाटप करून द्यावाच लागणार आहे. वडिलाच्या 4 भावांमध्ये कमी जास्ती फरकानं आपल्याला आरक्षणाचं वाटप म्हणजे जमिनीचं वाटप करावंच लागणार आहे. हलक्या भारीवर तसं ह्या आरक्षणाचा वाटप करावंच लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला ओबीसी बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे की बाबा, आम्ही काय तुमचे शत्रू नाही, तुम्ही आमचे शत्रू नाही, आपण सगळे भाऊ आहे. आता थोडंसं काय, तुम्ही इतके दिवस खाल्लो, आता आम्हाला सुद्धा आमचं पोट भरायसाठी आम्हाला आमचा 7-12 जमीन आमची शिल्लक पाहिजे. आमच्या सुद्धा जगण्याचा प्रश्न तयार झालेला आहे. म्हणून काय रघुकुल रीत सदा चली आई, तसं आपल्या रीती काही चालत आलेल्या आहेत. काय रीती आहेत की वाडवडल्याची वाटप करत असताना भावांनी न भांडण करता जमिनी वाटून घ्याव्यात, आहे का नाही? कधी ना कधी तर फोड होणारच आहे. म्हणून ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही जे आज खायला लागलेलं आरक्षण आहे त्यामध्ये आमचा सुद्धा हिस्सा आहे आणि आम्हाला तो आरक्षणाचा हिस्सा मिळू द्या, विनाकारण कटकट करू नये. आणि ह्या विशेष विनंती ओबीसी समाज बांधवाला नाही तर नेत्या नाही, त्यांच्या समाज बांधवांनी तर आमच्यावर फुलांची उधळण केलेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आमचं जागोजागी स्वागत केलेलं आहे ओबीसी बांधवांनी. आमच्यावर हार तुर ओबीसी बांधवांनी उधळलेले आहेत. पाण्याच्या बाटल्या 10-10 हजार पाण्याच्या बाटल्या ओबीसीने आमच्या वनवास क्षेत्राला दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सहज राज्य शासनानं हा निर्णय करावा. तो निर्णय करताना कोणतीही खळखळ मनात घेऊ नये. महाराष्ट्रात कुठेही टेन्शन होणार नाही.
ज्या तुम्ही कल्पना आजपर्यंत केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ज्या पद्धतीनं 370 कलमाच्या बाबतीत काही गैरसमज होते, 370 आठवल्यावर मुसलमान सगळ्या देशात दंगली करतील वगैरे वगैरे, त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षण मराठ्यांना दिल्यावर महाराष्ट्रात दंगली होतील हा सुद्धा गैरसमज आहे. तो गैरसमज सगळ्या राज्यकर्त्यांनी काढून घ्या आणि आम्हाला आरक्षण द्या. महाराष्ट्रातही काही होणार नाही. त्यामुळे असं एवढं बोलतो आणि आपला 2 शब्द वाढलेले संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.